भूमिकेमध्ये वेलकम अनंता केने या संघटनेचे पदाधिकारी आहेत. ओम सयामने लोणाड क्रिकेट असोसिएशनचे आपलं सहर्ष स्वागत. तमाम मान्यवर मंडळी या ठिकाणी आपण पाहतोय व्यासपीठावरून ही स्पर्धा एन्जॉय करत असताना त्याही सर्वांचं आपण करूया स्वागत. आणि लाईव्ह टेलिकास्ट किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट अर्थातच प्रिन्स मूवीच्या वाहिनीवरून ही स्पर्धा प्रसारित केली जाणार आहे. आणि मॉनिटर कॉमेंटेटर योगेश पाटील सर यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांचा आवाज नाही तर आमने लोणाडची स्पर्धा नाही. पुन्हा त्यांच्यासोबत मला संधी मिळाली त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. आमचे सहकारी गुणलेखक मित्र आता आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. हेमंत नाईक त्यांचे आपण करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये सहर्ष स्वागत. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये मेहर 11 बापगाव संघाकडनं एंटर झालेले आहे. योगेश आणि ओमकार. पंचांना एक विशेष सूचना आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायची आहेत. सर्व संघ खेळत आहेत त्याची नोंद घ्या. पहिला बॉल जसा डिलिव्हर्ड होणार आम्ही वेळ टायमर इथून स्टार्ट करणार आहोत. 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ तुम्ही जर 3 षटकांसाठी घेतलात तर एक अतिरिक्त प्लेअर तुम्हाला इनसाइड द सर्कल घ्यावा लागेल. आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे ही स्पर्धा आपण कव्हर करणार आहोत याची नोंद तुम्ही घ्या. बालगोपाल सोनालीपाडा आयोजित सरपंच चषक 2024 प्रत्येक वर्षामध्ये ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस येते. जय अंबिका देवरुंगपाडा नाणेफेकी जिंकून प्रथम फिल्डिंग करत असताना षटक क्रमांक पहिला गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. मनोज गोलंदाजी करण्यासाठी पावर प्लेचं पहिलं षटक. पहिला बॉल स्पर्धेचा. एकदा जोरदार टाळा वाजू द्या. सरपंच चषकाला सुरुवात. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं टर्न केल्या बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय आणि पहिल्या चेंडूवरती धाव पूर्ण झालेली आहे. स्पर्धेतील पहिली धाव बॅटर योगेशच्या बॅटमधून बघायला मिळाली आहे. बघूया पहिला चौकार पहिला षटकार पहिली विकेट कोणता खेळाडू या सरपंच चषकामध्ये सुरुवात करतोय. 10 टीमचं शेड्यूल आज पूर्ण करायचं आणि पहिला सामना. मनोजचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं. शॉर्ट कव्हर पॉइंटला कॅच ड्रॉप. बॅकअप जोपर्यंत होणार तोपर्यंत मात्र वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. ओमकार ऑफ द मार्क विथ द डबल. टीमची टोटल तुम्ही पाहताय 3 या आकड्यावर पॉवर प्ले सुरू आहे. 4 ओव्हर प्रत्येक डावाला या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. आज थोडंसं आपण डिले आहोत त्याचं कारण आज ओपनिंग सेरेमनी थोडासा उशिरानं आपण सामन्याला सुरुवात केली. चीप केल्या हवेमध्ये मिस टायमिंग आहे. मिड ऑनचा फील्डर डाऊन दी बॉल येतोय. विकेट मिळणार का? कॅच ड्रॉप. संधी पुन्हा ओमकारला मिळेल. जीवन दान मिळालेलं आहे. संधी चालून आली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. कॅच ड्रॉप झाली आणि 2 धावा त्या ठिकाणी त्या दरम्यान फलंदाजाने पूर्ण केल्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राऊंड द विकेटनं फॉलो केलं होतं. थोडीशी जागा पडून खेळण्याचा प्रयत्न. लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्नही राहिला. एकच धाव तिथे मिळाली. स्कोर एका धाव्याने 4 वर. 6 धावा धाव फलकावर देत. थोडंसं करेक्शन. जे अंबिका देवरुंगपाडाच्या विरोधात लढत सुरू आहे. मेहर 11 बापगाव. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेतोय. डॉट चेंडू आलेला आहे. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी सुरू आहे. एक्स्ट्राच्या धावा देत नाहीयेत आणि महत्वाचं म्हणजे डोकं वर करून दिलेलं नाहीये गोलंदाजाने. निर्धाव चेंडू ज्या ज्या वेळेला येतात त्या त्या वेळेला दबाव फलंदाजांवर वाढत असतो. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. विथ टर्न खेळण्याचा प्रयत्न. आता धावबादची संधी आहे. यावेळेला फलंदाज बाद होणार. धावबादच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागणार तो मेहर 11 बापगावला. ओमकारला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट. बंधन होतं.
हॅलो 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 चेक हॅलो. अपील या ठिकाणी जोरदार करण्यात आली. सेकंड ओव्हरला सुरुवात होते, परंतु बॅटच्या आतली कडा एक धाव त्या ठिकाणी मिळाली. न्यू बॅटर राहुल मैदानामध्ये एंटर झालेला आहे. राहुल ॲज अ ओपनर आपण बऱ्याचदा मेहर 11 बापगाव संघासाठी खेळताना बघितलेला. गोलंदाजी करत असताना गोलंदाज ऋतिक ऋतिक गोडे सेकंड ओव्हरमध्ये नॉन पॉवर प्लेच्या आता ओव्हर सुरू झालेल्या आहेत. फ्लाईट देण्याचा प्रयत्न विथ द टाईट स्विंग केला ऑन साइडला. लॉंग ऑफला फिल्डर जज करतोय, चुकी होणार नाहीये. दुसरा धक्का लागेल टीम बापगावला. बॅक टू बॅक विकेट्स या ठिकाणी आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले फार दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला, अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी झेल स्वरूपामध्ये ते धक्का लागला टीम मेहर 11 बापगावला. राहुल शून्यावर या ठिकाणी बाद होतोय. नवीन फलंदाज आर्यन मैदानामध्ये एंटर झालेला आहे. फार मोठ्या प्रमाणात आता आमने लोणार्ड क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा आपल्याला बघायला मिळाल्यात. कालच खासदार चषक पीसे संपन्न झाला. संजय स्पोर्ट सावधनं ती स्पर्धा जिंकली. जबरदस्त खेळ त्या संघाचा आपल्याला बघायला मिळाला आणि अपकमिंग इव्हेंट्समध्ये आणखी मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला बघायला मिळतील. इताडीची देखील स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामना करेल बॅटर आर्यन. यावेळेला थोडासा डीप राहणारा बॉल होता. एक धाव इथे पूर्ण होणार का? धावबादची संधी इथे होती. रिस्की रन्स पूर्ण करण्याचा प्रयत्न मेहर 11 बापगावचे बॅटर्स करतात, परंतु हे कुठेतरी मी म्हणेल थांबवावं लागेल. विकेट्स फार लवकर जात आहेत, त्याचा विचार करावा लागेल. तुम्ही जितका काळ क्रीजवर घालवाल रन्स तितक्या येणं बनतात, परंतु ते बॅटर्सना त्या इंटेन्शननं त्या उद्दिष्टानं मैदानावर टिकून राहणं गरजेचं आहे. ऋतिक चांगला वर्सटाईल बॉलर आहे. व्हेरिएशन ओ फॉलिंग स्लॉक स्वीप, जबरदस्त फटका वेकेंड एरियामधून. पहिला चौकार. सरपंच चषक सोनालेपाडा या स्पर्धेतील. गुड शॉट. चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. फॉलिंग स्वीप करत असताना ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा तुमच्या समोर. योगेशच्या बॅटमधून क्लासिकल चौकार ऑफस्टोच्या बाहेर आला आणि बरोबर विथ द स्विंग. व्हॉट अ शॉट. इट वॉज अ ग्रेट शॉट. ऋतिक पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हायवे एंड कडनं पंच केला. व्हॉट अ शॉट. क्लासिकल स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला बॉल नाही थांबणार. सरळ दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून निघून जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. काय फटकेबाजी सुरू केली आहे. जागा बनवली, स्वतःला रूम देत असताना एक्स्ट्रा कव्हरला हॅमर केलं. चौकार त्या ठिकाणी प्राप्त केला. लगातारचा दुसरा आणि धाव फलकावरती 16 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा बॅकफुटला असणारा संघ पुन्हा एकदा एका एक पिक्चर मध्ये येताना. या विभागाचं हेच तर क्रिकेट आहे. बाउन्स बॅक करण्यासाठी ओळखलं जातं. मेहर 11 बापगावला यावेळेला स्लो वन लेग कटर पाहायला मिळाला. पलटवार गोलंदाजाचा फलंदाजाचा वार पलटवार अप अँड डाऊन चढ उतार या मॅच मध्ये नक्की तुम्हाला बघायला मिळतील. दोघेही जे संघ खेळत आहेत एकाच मैदानावर दररोज त्यांचा सराव असतो. एकमेकांचे स्ट्रॉंग झोन वीक झोन त्यांना अगदी जवळून माहिती आहेत, अनुभवत आहेत. त्याच्यामुळे ह्या मॅचला मजा येणार आहे. षटक क्रमांक दुसरा इथे समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 धावा. तमाम मान्यवर सध्या व्यासपीठावरून सरपंच चषक 2024चा आनंद घेताना. अशोक तरे असतील, त्यानंतर त्यांच्या संपूर्ण टीमनं जी मेहनत घेतली, प्रत्येक वर्षी सातत्य टिकवलेलं आहे. प्रत्येक वर्षामध्ये ते स्पर्धा आणतात. पाहतायत तुम्ही ऑन स्क्रीन सरपंच मॅडमना दाखवलं जात आहे. बालगोपाल स्पोर्ट्स सोनालीपाडा आयोजित सरपंच चषक यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. ओमकार गोलंदाजी करण्यासाठी थर्ड ओव्हरमध्ये
मुंबई नाशिक हायवे एंडकडनं गोलंदाजी एकाच एंडनं खेळवलं जात आहे आजच्या या स्पर्धेमध्ये. राऊंड द विकेटनं सामना करेल बॅटर आर्यन. ऑफ कटर होता, बाउन्स चांगला मिळाला, पडल्यानंतर आतमध्ये वळून घेणारा बॉल, एकच जावी ते मिळेल. व्हेरिएशन विविध प्रकारचे चेंडू जर तुमच्या भात्यामध्ये असेल तर तुम्हाला कोणत्याही क्रमांकावरती आणा तुम्ही यशस्वी गोलंदाजी कराल. आणि सध्या पहिलाच बॉल ऑफ कटर आणि बाउन्सही मिळाला. ज्या गोलंदाजाकडे टर्न आहे, बाउन्स आहे, ओमकार सध्या गोलंदाजी करतोय. हे पाहायला पण ॲक्शन रिप्लेमध्ये धाव देखील क्विक त्या ठिकाणी पूर्ण केली. एका धाव्याने स्कोर पुढे सरकत असताना 17 ह्या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 40 पर्यंत जावं लागेल. स्विंग अँड मिस, फाईन बॉल, वेगवान चेंडू होतो, अक्रॉस निघत असताना राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय आणि उजव्या हाताच्या बॅटरसाठी चेंडू बाहेर वळवण्याचा प्रयत्न आहे. नॅचरली जो अँगल मिळतो, कोण तयार करण्याचा प्रयत्न सध्या ओमकारच्या वतीने करण्यात आलेला आहे. चांगला बॉल आहे. फुल टॉस आहे, लोवर फुल टॉस, स्लॉग स्वीप, सिग्नेचर स्ट्रोक आहे, पॅटर्न स्ट्रोक आहे, ओळख आहे या फटक्यांसाठी जाणला जातो योगेश. फेकलाय त्यानं सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर, षटकार. दुसऱ्यांदा हा फटका आपल्याला बघायला मिळाला. यावेळेला या अगोदरच्या ओव्हरमध्ये ऋतिकच्या विरोधात तो चौकार होता, परंतु इथे अंतर खूप चांगलं कापलं, षटकार या ठिकाणी बघायला मिळाला. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड द विकेट ना योगेश चांगला खेळलेला आहे. पुन्हा एकदा हाफ ब्रेकर बॉल हुक करण्यात आलेला आहे. टायमिंग स्वीट आहे आणि धावा ही गोडच मिळतील. स्वीट सर्व काही घडत असताना बापगाव संघाच्या बाजूने लगातारचा दुसरा षटकार येतोय योगेशच्या बॅटमधून. बॅक टू बॅक बाउंड्रीज मारण्यासाठी या खेळाडूला ओळखलं जातं. या अगोदर लगातार 2 चौकार आले आणि आता या षटकामध्ये ओमकारच्या विरोधात लगातार 2 षटकार, 29 धावा धावफलकावरती. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नसते. सुरुवात चांगली राहिली मनोजच्या माध्यमातून, परंतु ऋतिकच्या ओव्हरमध्ये रन्स आले आणि त्यानंतर ओमकारच्या ओव्हरमध्ये देखील जबरदस्त रन्स या ठिकाणी कंप्लीट करत असताना मेहर 11चे बॅटर्स. फुल टॉस बॉल, तिसरा बॅक टू बॅक तिसरा षटकार, सिक्सर हॅट्रिक. षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. योगेश ऑन फायर. सरपंच चषक 2024 मधील पहिली षटकार हॅट्रिक पूर्ण करत असताना दरम्यान सरपंच मॅडम या स्पर्धेतून रजा घेत असताना पुन्हा एकदा आपल्यासोबत त्या जोडल्या जातील. मॅडम आपण आलात ओपनिंग सेरेमनीसाठी, त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतोय. सौभाग्यवती माया श्रीकांत तरे, सरपंच सोनाले पाडा, सोनाले ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक. 35 धावा धावफलकावरती, 35 फॉर द लॉस ऑफ 2. यावेळेला लेडिंग एज हवेमध्ये बॉल, फाईन लेगचा फिल्डर पोहोचणार का बॉल पर्यंत, आणि 2 धावा त्या दरम्यान मिळाल्यात. धावसंख्या 2 धावांनी पुढे सरकत असताना 37 37 आकड्यावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालं. ओमकारच्या ओव्हरमध्ये धावा आल्या एकंदरीत 21 धावा आणि पूर्णपणे चांगल्या स्थितीमध्ये स्ट्रॉंग पोझिशनमध्ये मेहर 11 बापगाव हा संघ आपल्याला बघायला मिळाला. लाईव्ह ऑन प्रिन्स मूवीज जबरदस्त टेलिकास्ट या स्पर्धेचं आपल्याला प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून बघायला मिळालेलं आहे. सर्व ऑफिशियल्स आपण पाहतो आयोजकांना साथ देताना. पंचांची ही त्रिमूर्ती सध्या सर्वत्र आपल्याला बघायला मिळाली आहे. निकलेश सर असतील, सँडी सर, दिनेश सर, मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनाही आपण पाहतोय सध्या ऑन स्क्रीन हे मान्यवर पाहुणे आपल्याला बघायला मिळतात. मॉर्निंग सेशन पासून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सन्मान्य श्रीकांतजी तरे साहेब, संजय थळे साहेब, सोनू थले, त्याचबरोबर योगेशजी तरे, मेघनाथ तरे आणि लहू तरे सध्या व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घेताना. बालगोपाल स्पोर्ट सोनालीपाडा आयोजित
ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. सरपंच मॅडम अर्थातच माया तरे मॅडम यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. आविष्कार अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय. चांगल्या धावा आहेत. पहिला सामना, यानंतर जो सामना होणार आहे जय हनुमान चौधरपाडा आणि त्यांच्या विरोधात वीरेन स्फोट भावले, आणखी एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन पहिलं सत्र जसं संपेल टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. आविष्कार राऊंड द विकेटनं सामना करेल बॅटर आर्यन. आविष्कारचा लोबो फुल टॉस ड्राईव्ह करण्यात आलेला आहे. फ्लॅट पॅरलल स्ट्रोक, बॉल सरळ निघून जातोय मिड विकेटच्या बाहेर. षटकार lofted on drive. what a shot it was, a great shot. lower full toss आणि बॉटम हँड मध्ये किती पॉवर आहे. मनगटी फटका सरळ मिड विकेटच्या बाहेर चेंडूला भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. आर्यनच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. आविष्कारचं स्वागत करण्यात आलंय, पंच करण्यात आलंय, परंतु इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पंच केलं. इथे आपण पॉइंटला बॅकवर्ड पॉइंटला पूर्ण गॅप होता त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न राहिला नाही. जेल ड्रॉप आणि त्या ठिकाणी पुन्हा जीवनदान दिलं. एकच धाव. कॅचेस 2 वेळेला ड्रॉप झालेल्या आहेत आणि त्याचा फायदा तिसऱ्यांदा कॅच ड्रॉप झाले आणि त्याचा फायदा आपण पाहतोय बापगावचे बॅटर्स उचलत आहेत. लिमिटेड ओव्हर्सचं क्रिकेट आहे. पहिल्या बॉलपासून आक्रमण होणं गरजेचं असं. योगेश वेल सेट झालेला आहे. त्याची नजर चांगलीच बसलेली आहे. ज्या पद्धतीनं बॅटवर तो बॉल घेताना दिसलेला आहे. जय हनुमान चौधरपाडा आमनेच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी जय हनुमान चौधरपाडा संघाची आपल्याला बघायला मिळाली. चालू सीझनमध्ये रनरअप राहिलेला संघ आहे, परंतु यानंतरच्या लढतीमध्ये वीरेन स्फोट भावालेचं चॅलेंज असेल. आणि इथे पहा पुन्हा एकदा आपण तीच चर्चा करतोय की पॉईंट पूर्ण खाली आहे, बॅकवर्ड पॉईंट थर्ड मॅन पूर्ण खाली आहे, परंतु सातत्याने पुढे खेळण्याचा प्रयत्न फलंदाज योगेशच्या वतीने करण्यात आला. आविष्कारचा गुड कमबॅक. पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु धावा धावफलकावरती थांबलेल्या आहेत त्या 44 धावा. या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय खूप जास्त बाहेर काढण्याचा प्रयत्न राहिला. राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी येतोय आणि कट करण्याचा प्रयत्न बॅटरचा होता, परंतु अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू बघितला, सोडला. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळाली आणि धावा या धावफलकावरती 45 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा सोडून दिलेला आहे. अतिरिक्त कोण तयार करण्याचा प्रयत्न, वारंवार त्याच दिशेने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या धावा आता इथे जोडल्या जातात. आतापर्यंत 2 व्हाईट बॉल या डावामध्ये आलेले आहेत आणि अंतिम षटकामध्ये ते 2 व्हाईट बॉल आले. या अगोदर किती नियंत्रित गोलंदाजी बघायला मिळाली होती. 46ला 2 सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत. आविष्कार योगेश समोर 3 षटकार आलेत. या वेळेला पंच केलाय स्ट्रेट टू द एक्स्ट्रा कव्हर. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जातोय. धक्का लागेल मेहर 11 बापगावला. जबरदस्त डाव साकारला. 14 चेंडूंचा सामना करत असताना 30 धावा इंडिव्हिज्युअली योगेशनं बनवल्या आणि तो या ठिकाणी बाद होतोय. एक मोठा धक्का आविष्कार गोडेनं दिलेला आहे. 46ला 3. यानंतर जय हनुमान चौधरपाडा आणि त्यांच्या विरोधात वीरेन स्फोट भावाले अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं. पहिलं सत्र जसं संपणार आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करणार आहोत. न्यू बॅटर शालिक इन नंबर 6, इन नंबर 5. 3 खेळाडू या ठिकाणी बाद झालेले आहेत आणि 5व्या क्रमांकाचा खेळाडू शालिक आता मैदानामध्ये शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. 46 धावा आहेत धावफलकावर. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने. तोच फिल्डर आहे, चुकी होणार नाहीये. वाईड बॉल जरूर झाला असता, एवढा बाहेर चेंडू होता, परंतु पंच करण्याचा प्रयत्न केला. वारंवार कव्हर एक्स्ट्रा कव्हर टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या बॉलवर देखील आली विकेट. 46 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 47 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल सामना जिंकण्यासाठी जय अंबिका देवरुंगपाडा मनोजच्या संघाला. वळूया पुढच्या सामन्याचा टॉस येथे केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी सज्ज व्हायचं. जय हनुमान चौधरपाडा आणि त्यांच्या विरोधात लढत तुम्हाला पाहायला मिळेल वीरेन स्फोट भावाले.
टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. मी असोसिएशनचे आमचे पदाधिकारी कोअर कमिटी मेंबर अनंत केने आपल्याला मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभस्य टॉस या ठिकाणी करावा. सरपंच चषक 2024 स्पर्धेचा पहिला दिवस आणि दुसरा सामना तुम्हाला बघायला मिळेल. टॉस आपण करायचं आहे त्या ठिकाणी. टॉस या ठिकाणी भावले संघ कर्णधाराने जिंकलेला आणि निर्णय गोलंदाजी करण्याचा स्वीकारलेला आहे. तर दुसरा सामना पुन्हा एकदा आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. परंतु इथे 47 धावांचं लक्ष्य पार केलं जाणार का की त्या धावांचं संरक्षण केलं जाणार. पुन्हा एकदा ऐकूया ज्यांच्या आवाजाविना स्पर्धा पूर्ण होत नाही. मॉनिटर कॉमेंटेटर ऑफ पीटीसी अँड ऑल्सो आमने लोनाड मिस्टर योगेश पाटील सर आता तुमच्यासोबत जोडले जातील. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा सरपंच चषक. येस, ओव्हर टू कॉम बॉक्स. तत्पूर्वी अनंत केने यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आमने लोणाड परिसरातील क्रिकेटसाठी अनंत केने आणि त्यांच्या सर्व साथीदारांनी जी मेहनत घेतलेली आहे, पुन्हा एकदा या क्रिकेटला नव्या ट्रॅकवर नव्या वळणावरती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनंत केने यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन योगेश तरे आपण आपल्या शुभस्य अनंत केने यांना सन्मानित करायचं आहे. खरोखरच एखादे असोसिएशन चालवणं, कमिटी चालवणं हे डोकेदुखीचंच काम असतं. एवढ्या सर्व संघांना सांभाळून ठेवणं, त्या संघांच्या मॅचेस ऑर्गनायझिंग या सर्व गोष्टींकडे लक्ष देणं हे सोपं नाही आहे. परंतु या सर्व कमिटी मेंबर्सनं आमने लोणाडच्या क्रिकेटसाठी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा आमने लोणाडचं क्रिकेट जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनंत केने यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय. थँक्यू सो मच. अनंत केने यांना शुभेच्छा असतील. असंच काम तुमच्या हातून घडत राहू. पुन्हा नवनवीन क्रिकेटर्सना अशाच तुमच्या माध्यमातून संधी मिळो. थँक्यू. येस, ओव्हर टू कॉम बॉक्स. मिस्टर योगेश पाटील सर इज देअर. धन्यवाद समीर ठाकरे. चांगली मॅच रंगणार आहे, त्यात काही शंका नाही. 47 धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू केला जातो. जय अंबिका देवरुंगपाडा संघाच्या वतीनं आणि सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल. मनोज गोडे स्ट्रायकिंग एंडला आहे. नॉन स्ट्राईकला पाहू शकाल अजय गोडे उर्फ आसमान. परंतु इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू चालू वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना 6 धावांसाठी षटकार. खराब लेंथ होती अगदी. पाहू शकाल भाट रडारमध्ये चेंडू होता. ऑफस्टिकचा चेंडू मात्र खेचून मारला त्या ठिकाणी आणि गोलंदाज ओमकारचं स्वागत केलं मात्र षटकारानं. या स्पर्धेसाठी 3 ऑफिशियल पंच आपल्याला लाभलेले आहेत. पंच संदीप पाटील सर, मॅन फ्रॉम जून नांदुर्गे, पंच निकलेशजी भजागे, मॅन फ्रॉम पिंपलगर आणि पंच दिनेश भांबरे, मॅन फ्रॉम गोवे. जबरदस्त रिप्ले देत असताना गोलंदाज ओमकार डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. पाहू शकाल पहिला सामना सुरू आहे, परंतु प्रेक्षकांची मात्र पहिल्या सामन्यापासून अतूट गर्दी या मैदानावरती पाहायला मिळत असते आणि या वैशिष्ट्य आहे या क्रीडांगणाचं. मग स्पर्धा कुठल्या असू द्या, प्रेक्षकांची आपल्याला गर्दी खूप संख्येने इथे पाहायला मिळत असते. त्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॅकफूट पंच, जबरदस्त फटका, चेंडू चालला अगदी स्ट्रायकावरच्या दिशेनं. हा क्लास आहे मनोज गोडेचा आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगली सुरुवात. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल स्ट्रोक तिथे मात्र सजवतोय मनोज, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की आपला संघ कुठेतरी भरपूर स्पर्धेमध्ये बॅकफुटला चालला आहे आणि ही स्पर्धा त्याच्यासाठी मात्र फार महत्त्वाची असणार आहे. आणि त्या अनुषंगाने एक नवीन स्वप्न घेऊन हा संघ या स्पर्धेमध्ये उतरला आहे. आणि चांगली सुरुवात. गोलंदाजीमध्ये पाहिलं तर कुठेतरी थोडंसं स्ट्रगल केला होता ऋतिकनं. त्यानंतर ओमकार सुद्धा महागात पडला. 21 धावा तरी खर्च केल्या होत्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये आविष्कारनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. त्याने 9 धावा खर्च केल्या आणि मेहर 11 बाबगाव संघाला 46 धावसंख्येपर्यंत थांबवलं गेलं. परंतु या मैदानावरती कुठेही धावसंख्या सेफ्टी नाही आहे, कारण
तसा दुपारचा सत्र आपण पाहत असतो. वेगाने वारे सुद्धा या मैदानावरती वाहताना पाहिलेले आहेत. ओमकार द विकेट महाराष्ट्र करतोय. फुलटॉच्या डॉन्सला टर्न केलाय. थोडीशी मिसफील पाहायला मिळाली, परंतु मिड विकेटला मात्र फिल्डर सज्ज आहे. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा तिथे चूक घडली की तिहेरीचा इथे प्रयत्न असेल का? यस, जबरदस्त कॉलिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, परंतु पंचाचा वन शॉटचा इशारा आलाय. क्या बात आहे. पूर्णपणे या स्पर्धेवरती घारीची नजर जशी असते तशी मात्र पंचांची नजर असणार आहे, त्यात काही शंका नाही आहे. टाल्यांचा गजर अगदी खेळाडू कक्षामध्ये आपण पाहतोय, परंतु दोनच धावा तिथे मात्र त्या ठिकाणी जोडल्या जातील. चला, नो आर्ग्युमेंट्स. पंचाचा निर्णय हा अंतिम असेल, लक्ष असू द्या. कुठल्याही निर्णयानंतर तुम्ही पंचांशी आर्ग्युमेंट करायचं नाही आहे. जे ऑफिशियल पंच निर्णय देतील आमच्याकडे तोच निर्णय मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही ग्राह्य पकडू, ग्राह्य धरू. आणि पंचांना जर वाटलं जर एखादा कुशल मोमेंट आहे तरच पंच तिसऱ्या पंचाची मागणी घेऊ शकतात. अदरवाईज कुठल्याही संघाला DRS या स्पर्धेमध्ये उपलब्ध नाही आहे. त्या फलकावरती 12 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. ओमकार पुन्हा मार्गस्थ होतोय. इनसाइड आउटचा फटका, देखना क्लासिकल स्ट्रोक. चेंडू चालाय स्ट्रायकावरच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. प्रथमतः पाहिलं तर मनोज गौडेने चांगली फलंदाजी केली, चांगली सुरुवात करून दिली. आणि आता मात्र स्वतः संघनायक अजय सुद्धा मात्र त्याच रंगात पाहायला बोलतोय. पहिल्याच ओव्हरवरती मात्र पाहिलं तर कुठेतरी मेहर 11 बापगाव संघावरती दडपण टाकण्याचा प्रयत्न करतायत. आणि याचा बेनिफिट मित्र म्हणे की एकाच मैदानावरती दोन्ही संघाचे खेळाडू सराव करत असतात, त्याचमुळे सर्वांचे वीक पॉईंट, स्ट्रॉंग झोन मात्र सर्व खेळाडूंना एकमेकांना माहिती आहेत. आणि त्याच्याचमुळे मात्र या ठिकाणी हा सामना रंगतदार स्थितीमध्ये जाईल, त्यात काही शंका नाही. परंतु इथे कुठेतरी संकटामध्ये टाकलं आहे मेहर 11 बापगाव संघाला, कारण जो फ्रंटलाईन गोलंदाज आहे ओमकार, त्याच्यावरतीच आक्रमण इथे मात्र करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये आतापर्यंत दोन्ही फलंदाज यशस्वी झालेले आहेत. दोघांच्या बॅटमधून वेगानं धाबा येत आहेत. बॅटची काढा, शॉर्ट टर्नमॅनला मात्र पाहू शकाल छत्रशिका आहे. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, निशाणा मात्र तिथे साध्य झाला नाहीये. अन्यथा चित्र मात्र काहीतरी वेगळं घडू शकलं असतं, परंतु या ठिकाणी चांगली पार्टनरशिप, चांगलं भागीदारी दोघांमध्ये आता डेव्हलप होताना आपण पाहतोय. एका षटकाचा केली तर संपन्न झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 47 धाबांचा पाठला करत असताना जे अंबिका देवरुपाडा संघाने धाबा जोडल्या, एकूण बिनगडीबाद 17. आमच्या सोबतीला आपण पाहू शकाल सुंदर स्कोरिंगची भूमिका पार पडत असताना मिस्टर हेमंत नाईक. मागील सत्रामध्ये सुद्धा हेमंत नाईकने आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली साथ दिली होती स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. या सत्रामध्ये सुद्धा ते आमच्या सोबतीला आहेत, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. वेळेसंदर्भात सर्व संघांना एक विनंती करतो की आपण आज आयोजकांना प्लीज सहकार्य करा, कारण आज पाहिलं तर आपण शेड्यूलला थोडंसं उशिराने सुरुवात केला, थोडंसं प्रॉब्लेम होतं त्या अनुषंगानं. परंतु जो आजचा शेड्यूल जो आहे तो आज आपण दिवसभरामध्ये कंप्लीट करणार आहोत, त्यात काही शंका नाही. परंतु तुमची साथ आम्हाला हवी आहे, खास करून वेळेसंदर्भात. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज राहुल मेहर. नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या आता मात्र सुरू असेल. पाहू शकाल ऑन साईडला डीपमध्ये 3 शतरक्षक सजवलं गेलं. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. आणि या शॉर्ट फायनलकडे तुम्ही फिल्डर पाहू शकाल. राऊंड द विकेट नाला अगदी गोलंदाजाच्या डोक्यावर अगदी साईड स्क्रीनच्या समोर चेंडू जाऊन धडकतोय. जबरदस्त फटका, धावा मिळतील एकूण 4. काय फटका सजवला, अगदी स्टँड अँड डिलिव्हर. आणि सर्वात सेफ्टी स्ट्रोक पाहतो आपण क्रिकेटचा खेळ पाहिला तर. गोलंदाजाच्या पाठीमागे पाहू शकाल लॉंग ऑन होता, लॉंग अप होता, त्यानं दोघांनाही संधी मिळाली नाही आहे. लॉंग ऑफचं क्षेत्र थोडंसं वाईट क्षेत्रामध्ये उभा आहे आणि त्याचमुळे या फलंदाजाने ही जागा निवडली आणि सुरक्षित फटका त्याच्या बॅटमधून पाहायला आपल्याला. आणि धाबासुद्धा चांगल्या मिळाल्या 4. हो, स्क्वेअर अप द विकेट केल्याचा प्रयत्न, चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न, छेडछाडी करण्याचा तिथे प्रयत्न, परंतु चेंडू पाहिला तर खूपच उजव्या स्टिकच्या बाहेर चेंडूची हाताळणी झाली. आणि त्याचमुळे पंचांनी गोलंदाजाला मात्र त्या ठिकाणी दंडित केलं. वाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला. एक्स्ट्रा धाव तिथे मात्र जोडली जाईल. या धावांपासून कुठेतरी बापगाव संघाला वाचावा लागेल. फिंगर रोल करण्याचा प्रयत्न, फुल टॉस, टायमिंग, चेंडू हवेत, लॉंग ऑन द शतरक्षक चेंडूच्या खाली पोहोचतो शालिक, त्याने पकडला जाईल आणि समाप्त झालाय संघनायक आसमानचा खेळ. परंतु जे कार्य आसमानला करायचं होतं ते कार्य त्याने मात्र चांगल्या पद्धतीने पार पाडलं, कारण 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. 9 धावांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं बाद होण्यापूर्वी. आणि आज थोडासा बदल सुद्धा पाहिला आपण जे अंबिका देवरुपाडा संघाचा विचार केला तर. कारण ऋतिक गौडे सातत्याने सलामीवीर म्हणून यायचा,
वन डाऊनला आपण अजय गुडोला पाहायचो, परंतु आज अजय सलामीवीर म्हणून आला आणि ऋतिक आता मात्र वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी पाहतोय. म्हणजे जेव्हा आपण असफल होतोय एखाद्या क्षेत्रामध्ये तर त्या ठिकाणी थोडंसं परिवर्तन सुद्धा होणं गरजेचं आहे. क्रमवारीमध्ये बदल सुद्धा घडणं गरजेचं आहे, कारण बदल होणं कालाची गरज आहे. आणि ते आज बदल जे अंबिका देवरुखपाडा संघामध्ये आपण पाहिलं. पहिला धक्का लागला. एकूण धावसंख्या जर पाहिली तर 22 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी इथून 25 धावांची आवश्यकता आहे. चांगली मॅच होईल त्यात काही शंका नाही, परंतु कुठेतरी आतापर्यंत जर आपण क्रिकेटचा हायलाईट जर पाहिला तर थोडंसं वर्चस्व आपल्याला देवरुखपाडा संघाचं पाहायला मिळतोय. लो पुढे चेंडू पाहू शकाल, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या अटेम्पमध्ये चेंडू जरूर निसटला होता, परंतु दुसऱ्या अटेम्पमध्ये आर्यन मेहरने तिथे चूक केली नाहीये. आपल्या सुरक्षित ओंजलीमध्ये चेंडूला कैद केला आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का लागत असताना टीम जे अंबिका देवरुखपाडा संघाला. रिप्ले तुम्ही पाहू शकाल, कुठेतरी इनफिल्डला बीट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु सुंदर कॅचिंग तिथे मात्र पाहायला मिळाली. आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी मेहर 11 बापगाव. चांगली गोलंदाजी पाहतो आपण दुसऱ्या स्पेलमध्ये. पहिल्या स्पेलमध्ये पाहिलं तर भरपूर मागणा ठरला होता ओमकार, परंतु त्याची मात्र कुठेतरी भरपाई करण्याचा प्रयत्न करतो या राहुल. नवी फलंदाज अभिषेक आलाय चौथ्या क्रमांकावरती. पुलर लेंथ होता, खोदून काढलाय, चेंडू चालला अगदी मिड विकेटला. एक धाव जरूर तिथे मात्र प्राप्त होईल. छत्रक्षक आहेत त्या ठिकाणी तुषार. चांगलं छत्रक्षण त्याच्याकडून पाहायला मिळतोय. एकच धाव तिथे मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. चांगलं कमबॅक, जबरदस्त वापसी. सोनाळपाडा गावातील प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय प्रेमनाथजी नाईक यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सरपंच चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑन साईडला टर्न गेला, गॅप खूप मोठा आहे. लॉंग ऑन मिड विकेट मध्ये छत्रपती तिथे मात्र सज्ज आहे. थोडीशी चेंडूने हुलकावणी दिली होती, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं अगदी डीप मध्ये. एक धाव तिथे मात्र पूर्ण झाली आणि अशा रीतीने एक सफल षटकाची समाप्तीच्या वाटेवरती आता मात्र सध्या वाटचाल करतो राहुल. सुरुवातीच्या षटकांची पाहिली आपण तर चौकाराने झाली होती, परंतु त्यानंतर जबरदस्त कमबॅक केलं, 2 सफलता प्राप्त केल्या आणि या फलंदाजांना मात्र त्या ठिकाणी शांत ठेवण्यामध्ये यश आलं आतापर्यंत बापगाव टीमला. ऑफस्टिकचा चेंडू आपण पाहतोय, परंतु लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली चुकीचे आहे. तेच पंच संदीप पाटील सरांनी पाहिलं. दोन्ही समांतर पाहिले आपण. एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावसंख्येपासून मात्र वाचावं लागेल बापगाव संघाला जर या मॅचमध्ये वर्चस्व जर ठरायचं असेल तर. चांगली लेंथ, अतिशय सुंदर लेंथ होती. चेंडूवरती थोडंसं फिंगर रोल केलं, पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने चेंडू मूव्ह झाला आणि चांगल्या षटकाची समाप्ती राहुलच्या वतीने आपण पाहिली. ज्याप्रमाणे एखादा सर्प वलन घेतो त्या अनुषंगाने चेंडूने मात्र त्या ठिकाणी वलन घेतलं. आणि पाहू शकाल तुम्ही सध्या आमचे व्यासपीठावरील दृश्य आहेत ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सोनाळपाडा गावातील उद्योजक सन्माननीय आमचे नाईकजी साहेब, त्यांच्या सुप्तीला पाहू शकाल क्रिकेटचे खूप मोठे चाहते भालचंद्रजी तरे आणि आमची असोसिएशन कमिटीची मेंबर लेजेंड ऑफ भावाले मिस्टर अनंताजी किणे सध्या व्यासपीठावरून या सामन्यांचं आनंद घेत आहेत. आणि यानंतर तुम्हाला भावाल गावातील संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. वीरेन स्पोर्ट भावाल विपक्ष जय हनुमान चौदरपाडा. चला लगेच फिल्डिंग लावा, जास्त वेळ घेऊ नका, कारण आज आपल्याला नॉनस्टॉप क्रिकेट खेळवायचं आहे. सर्व संघांना मी विनंती करतोय वेळेचं भान ठेवा. 2 षटकाची समाप्ती धावफलकावरती 25 धावा लागल्या गेल्या, म्हणजे येणारे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. प्रति षटकामागे 11च्या धावगतीने तर मात्र या ठिकाणी धावा जोडायच्या आहेत. आणि या गोलंदाज सज्ज होतो शालिक. चांगला गोलंदाज आहे, एक्सप्रेस त्याच्याकडे आहे, चांगला अनुभव त्याच्याकडे आहे आणि चांगली उंच भरारी घेतो या मागील 2-3 वर्षांचा आपण विचार केला तर. आणि सुरुवात करतोय नाशिक हायवे यांच्या माध्यमातून राऊंड द विकेट मारा करेल. पहिला चेंडू हाफ ट्रेकर होता, लेथ ओळखली, ऑन साईडला टर्न केलाय, चुकीचा क्षेत्ररक्षण, चुकीचा जजमेंट
आणि चेंडू मिड विकेटच्या बाहेर जात असताना 4 धावांसाठी चौकार. आज मनोज गोडी मॅचची जी सिक्वेशन आहे त्या सिक्वेशन नुसार मात्र खेळत असताना आणि हेच त्याचं खेळ आपण सातत्य पाहत असतो. हे त्याचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. ज्याप्रमाणे मॅच डिमांड करत असते त्या अनुषंगाने तो खेळ करत असतो. ज्यावेळी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे त्यावेळी मोठे सुद्धा फटके खेळतो आणि सिंगल डबलवरती सुद्धा तो भर टाकण्याचा प्रयत्न करतोय. परंतु या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती चांगला स्ट्रोक पाहिला. खराब लेंथ होती, अगदी अखू टप्प्याची लेंथ होती. चौकारानं स्वागत केलं शालिकचं. पुन्हा एकदा आता मात्र थोडंसं प्रेशर पाहिलं, दडपण पाहिलं आणि त्या अनुषंगाने चेंडू पाहिला तर ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून निघून गेला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आज एक्स्ट्रा चेंडू मात्र भरपूर टाकले या ठिकाणी. मेहर 11 बापगाव संघाचा विचार केला तर तुम्ही जर 27 धावांचा जर संरक्षण करत असाल तर या चेंडूपासून तुम्हाला वाचावं लागेल, या धावांपासून तुम्हाला रोखावं लागेल. ही लेंथ खूपच चांगली आहे. अगदी बॉडीला फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न झाला, पूर्णपणे बॉडीला स्पर्श चेंडू झाला आणि डॉट चेंडू जी तिथे हाताळली आपण पाहतोय. तुम्ही जेवढे डॉट चेंडू टाकणार तेवढा प्रेशर फलंदाजावरती वाढताना पाहायला मिळू शकेल आणि तो प्रयत्न कुठेतरी शालिकच्या माध्यमातून केला जातोय. 10 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता. सुंदर टेलिकास्ट पाहू शकाल आपण. प्रिन्स मूव्हीज किंग ऑफ टेलिकास्ट रवींद्रजी गुलवे आणि आमचे प्रथमेश पाटील यांची संपूर्ण टेक्निकल टीम सज्ज आमच्या समेत सज्ज आहे. बागपुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न परंतु पाहू शकाल गल्लीमध्ये शस्त्रशिक होता, त्याने कुठल्याही प्रकारे चूक केली नाहीये. पकडला जाईल आणि समाप्त होतोय मनोज गोडेचा खेळ. धक्का क्रमांक 3 लागत असताना टीम जय अंबिका देवरुंगपाडा संघाला सलामीला आला होता मनोज. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहिली आपण. 2 चौकार 1 षटकाराच्या साह्यानं चांगला खेळ त्याने तिथे प्रस्थापित केला आणि एकूण जर त्याची इनिंग जर पाहिली आपण तर 8 चेंडू त्याने फेस केले आणि 8 चेंडूमध्ये वैयक्तिक 17 धावांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं आणि 17 धावांची मात्र आवश्यकता आहे जे अंबिका देवरुंगपाडा संघाला जिंकण्यासाठी. आणि चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 17 धावा. चला तुम्ही प्रत्येक चेंडू नंतर एकत्रित येऊ नका, तुम्हाला फिल्डिंग लगेच सजवायची आहे आणि ही अनाऊन्स वारंवार होणार नाही याची आपण नोंद घ्यावी. 9 चेंडू शिल्लक 17 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज अभिजितच्या सोबतीला पाहू शकाल सोनू आलाय. कारण सोनूवरती आता मात्र पाहिला तर जे अंबिका देवरुंगपाडा संघाचा पूर्णपणे भरोसा आहे आणि त्या अनुषंगाने त्याला मात्र 5व्या क्रमांकावरती मात्र प्रमोशन दिला गेला. ऑन साइडला चाबुक शॉट, व्हॉट अ ग्रेट शॉट. चेंडू आउट ऑफ द पार्क, मिड विकेटच्या बाहेर जाणारा हा सिक्सर. काय बॅटम हँडचा तिथे वापर केलाय, काय बॅटचा फ्लो आहे, त्याची बॉडी स्टँडिंग पहा, बॅटची स्पीड पहा. जसा चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला पहा, स्लो मोशनमध्ये हा रिप्ले तुम्ही पाहू शकाल. चेंडू जातोय आणि सरळ निघून गेला मिड विकेटच्या बाहेर आणि षटकारानं मात्र कुठेतरी एक वेगळी संजीवनी निर्माण झाली. ती म्हणजे देवरुंगपाडा संघाच्या पूर्ण खेम्यामध्ये 9-17चे समीकरण होतं आणि मात्र इथे षटकार आला आणि आता मात्र विजयासाठी 8 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची आवश्यकता. जबरदस्त खेळ इथे मात्र सुरू आहे. पुलटा चेंडू ऑनसाइडला ट्रॅक गेला, गॅप खूप मोठा आहे, स्क्वेअर लागतं क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाहीये. चेंडू चालला अगदी वेगानं, रॉकेट शॉट होता. धावा मिळतील एकूण 4. झटपट क्रिकेट आणि पाहू शकाल प्रत्येक चेंडूवरती मात्र या ठिकाणी मोठे फटके केल्याचा प्रयत्न सोनू करतोय आणि त्यामध्ये पाहिलं तर पूर्णपणे सफल झाला. पाहू शकाल स्क्वेअरकडे फिल्डर तैनात होते परंतु त्यांना सुद्धा मात्र त्या ठिकाणी चेंडू थांबवण्यासाठी संधी मिळाली नाहीये. एखाद्या बंदुकीतून गोळी जेवढी वेगाने निघत असते तेवढ्या वेगानं सोनूच्या बॅटमधून आज चेंडू निघाला आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे. शालिकला असं वाटलं की ओव्हर माझी कंप्लीट झाली परंतु नाहीये. 7 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र आपण पाहिलं तर 7 धावांची आवश्यकता आहे. बॉल ट्रोन इक्वेशन विजयाकडे पूर्णपणे वाटचाल करत असताना जे अंबिका देवरुंगपाडा संघ परंतु अजूनही खेळ संपन्न झाला नाहीये. इथून सुद्धा तुम्ही या मॅचमध्ये कमबॅक करू शकता. ती क्षमता तुमच्याकडे असेल तर. ही लेंथ चांगली आहे पाहू शकाल अगदी फुलर लेंथ होती आणि ऑन साईडला फक्त दिशा दाखवली चेंडूला. शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट झाली आणि अखेर शालिकचा मागणा स्पेल सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 7 चेंडू शिल्लक आणि या विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे.
सोनालापाडा संघाचे युवा उद्योजक सन्माननीय योगेशजी तरे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया सरपंच चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. अतिशय देखणा नियोजन आणि सुंदर हा क्रीडांगण पाहतो आपण. आणि आज क्लायमेट सुद्धा जर पाहिलं तर आज सुद्धा पाहिलं तर ऊन सावलीमध्ये थोडासा लपंडा पाहायला मिळतोय. थोडंसं दमट वातावरण आहे, परंतु क्रिकेटचा सध्या क्रेज सुरू आहे. पाहू शकाल अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा सध्या सुरू आहेत आणि त्यापैकी ही मानाची सन्मानाची स्पर्धा सरपंच चषक 2024 सौ मायाताई श्रीकांत तरे यांच्या नावाने स्पर्धा पाहतो. त्या विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत सोनाळ्याच्या आणि त्यांचं गुणगान गाणारी स्पर्धा बालगोपाल सोनालापाडा संघाच्या वतीनं आपण या ठिकाणी अनुभवतो. 3 दिवसांची ही स्पर्धा असेल आणि स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होते तुषार. चला स्पीडअप करा प्लीज. तुषारला आता मात्र हुशार कामगिरी करावी लागेल. यानंतर दोन्ही संघ पाहू शकाल पूर्णपणे सज्ज आहेत. वीरेन स्पोर्ट भावाले विपक्ष जय हनुमान चौधरपाडा. वीरेन स्पोर्ट भावाले संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. आणि आज जर पाहिलं तर 3 गोलंदाजांनी राऊंड द विकेटने मारा केला. मग राहुल असेल, शालिक असेल आणि आता मात्र तुषार हा सुद्धा मात्र राऊंड द विकेटनेच मारा करतोय. इथे 6 धावा तो संरक्षण करेल का? पहिला चेंडू मात्र जबरदस्त बॅकअप अँड डिलिव्हरी. पहिला चेंडू मात्र इथे पाहिला तर डॉट आलाय. जर तुम्ही अशा प्रमाणे जर चेंडूच्या हाताला गेली तर फलंदाजावरती कदाचित प्रेशर येऊ शकतोय किंवा एखाद दुसरा विकेट जर तुम्ही प्राप्त केला तर इथून सुद्धा मात्र 6 धावा डिपेंड करू शकता. आणि ती सुरुवात सध्या पाहतोय की तुषार या षटकामध्ये करत असताना पहिला चेंडू आलाय डॉट. येणारे 5 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र 6 धावांची आवश्यकता. जबरदस्त फाईट. हो इथे मात्र सॉफ्ट पाडणे फक्त चेंडूला दिशा दाखवली. थोडा वेळ चेंडू हवेत आहे परंतु पाहू शकाल त्या ठिकाणी थोडंसा झेजीमेंट चुकीचा पाहायला मिळाला आणि त्याच अनुषंगाने 2 धावा तिथे मात्र फलंदाजाने पलून पूर्ण केल्या. आणि त्याचमुळे स्थिरक्षक योगेश सुद्धा थोडंसं मात्र निराश होताना, कारण या फटक्यावरती जर एकच धाव आली असती तर अजूनही मात्र फलंदाजावरती कदाचित प्रेशर येऊ शकला असता. स्ट्रायकिंग इनला अभिषेक येऊ शकला असता. त्याच्याकडे तुम्ही त्याच्यावरती दडपण टाकू शकले असते. सर्व काही प्रश्न आता मात्र निर्माण झालेले आहेत परंतु त्याचा उत्तर आता मात्र देईल कोण? गोलंदाज तुषारकडे त्याचं उत्तर आहे की फलंदाज सोनूकडे त्याचं उत्तर असेल? 4 चेंडू आता शिल्लक आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र आपण हा सामना जर पाहिला तर कुठेतरी जे अंबिका देवरुंगपाडा संघाच्या दृष्टीने पहिल्या तर झुकलेला आहे. परंतु इथे सुद्धा मात्र एखादा चमत्कार गोलंदाजाने केला तर मात्र या ठिकाणी मेहर 11 बागवा संघ मात्र या मॅचवरती कब्जा करू शकतोय. टॉप एच चेंडू शॉट फायनलकडे क्षेत्ररक्षक पकडला. झेल सेलिब्रेशन पाहत या ठिकाणी. ग्रामीण क्रिकेटचं वेगळी एक मजा असते जेव्हा 2 ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असतात. त्यावेळी मात्र दोघांच्या माध्यमातून अशा प्रकारचे सेलिब्रेशन होत असतात. आणि महत्त्वाच्या क्षणाला मात्र इथे विकेटचं पतन झालं. ज्या फलंदाजाने या विजयाच्या अशा पल्लवित केल्या होत्या. चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहिला. 13 धावांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. 6 चेंडू फेस केले. एक चौकार एक षटकार पाहिला त्याच्या इनिंगमध्ये. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंट्री करतोय की तुम्ही याच्यावरती दडपण ठाणू शकता, दडपण टाकू शकता. आणि समीकरण आता मात्र 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज अविष्कार आलेला आहे अभिषेकच्या सोबतीला. अभिषेकचा आपण विचार केला तर 2 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केलेले आहेत. त्याच्या बॅटमधून आपण आतापर्यंत एकच धाव पाहिली. परंतु अविष्कार मात्र मैदानाच्या आतमध्ये बहिष्कार टाकेल का गोलंदाजावर की 3 चेंडूमध्ये इथे 4 धावांचा संरक्षण गोलंदाज तुषार करेल का? सध्या तरी आपण जर पाहिली तर तुषारची हुशार कामगिरी आतापर्यंत झालेली आहे. कारण 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2च धावा त्याने खर्च केल्या. एक सफलता प्राप्त केली. थोडासा प्रेशर त्याच्यावरती सुद्धा आहे. स्टेपमध्ये चुकतोय. त्याचमुळे पंचांच्या माध्यमातून डेड बॉल तिथे मात्र घोषित केलं गेलं. प्रेशर फलंदाजावरती सुद्धा असेल, गोलंदाजावरती सुद्धा असेल आणि क्षेत्ररक्षणावरती सुद्धा आपण अशा परिस्थितीमध्ये प्रेशर पाहत असतो, दडपण पाहत असतो. आणि काही फिल्डर असे असतात की माझ्याकडे चेंडू जर आला नाही तर चांगला होईल, पण प्रेशरला तुम्हाला जुगाडावं लागेल. चांगला चेंडू आपण पाहतोय. अगदी थोडासा बाकफुटला गेले होते. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. हा रिप्ले पहा मित्रांनो. राऊंड द विकेट आले पहा. पूर्णपणे बाकफुटला गेले आणि चेंडूची लेंथ पहा. अगदी ऑफ स्टिक टू ऑफ स्टिक तिथे मात्र हाताला गेले
आणि कुठेतरी कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर हा फटका सजवायचा होता फलंदाज आविष्कारला आणि एकाएकी मात्र या मॅचमध्ये गरमागरमी पाहायला मिळाली कारण डॉट चेंडूची तिथे मात्र सांगता झाली आणि आता समीकरण 2 चेंडू शिल्लक आणि 4 धाबांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. काय जबरदस्त इथे मात्र गोलंदाजी सध्या सुरू आहे. स्लॉग ओव्हरमध्ये कुठला प्रेशर न घेत असताना फ्री माइंड तिथे मात्र गोलंदाजी टाकतोय तुषार. हो अजून एक चांगला चेंडूची फेकी. डॉट चेंडू आलाय आणि पहिला सामना सरपंच चषकातील शेवटच्या चेंडूवरती जाऊन पोहोचलाय आणि शेवटच्या चेंडूवरती गोल्डन चौकाराची आवश्यकता आहे की इथे गोल्डन चौकार फलंदाज खेळेल की एखादी गोल्डन डिलिव्हरी गोलंदाज तुषार इथे हाताळेल आणि जर इथे हा सामना जिंकून जर गोलंदाजाने दिला मेहर 11 बापगाव संघाला तर हा स्पेल तुषार आपल्या जीवनामध्ये कधीही विसरणार नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. विजयाकडे जाणारे संघ सुद्धा पराभवाच्या छायेत येत असतात आणि पराभवाच्या छायेतून एखादा संघ विजयाकडे वाटचाल करत असतो आणि तीच परिस्थिती आता मात्र आपल्याला थेट या सरपंच चषकामध्ये पाहायला मिळाली. 6 चेंडूमध्ये 6ची आवश्यकता होती. आतापर्यंत 5 चेंडू टाकले तुषारनं. धाबा खर्च केला फक्त 2 आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवरती 4 धाबांची आवश्यकता. गोलंदाज मार्गस्थ होतोय. फलंदाज केल्यासाठी सज्ज आहे. टॉपे चेंडू हवेत. शॉट टर्मिनल क्षेत्ररक्षक आणि अशा रीतीने हा सामना जिंकलाय मेहर 11 बापगाव संघाने. सो कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम मेहर 11 बापगाव अँड हार्ड लक जय अंबिका देवरुंगपाडा. अभिनंदन टीम मेहर 11 बापगाव संघ. आणि पाहू शकाल मित्रांनो जो पुढील सामना आहे वीरेन स्पोर्ट भाबाले विपक्ष जय हनुमान